स्वतःला अंकशास्त्राचा तज्ज्ञ आणि मोठा ज्योतिष समजणारा भोंदूबाबा जो अशोक खरात याची खरी परिस्थिती काय? तो खरंच शाळा शिकला होता का? तो पास झाला होता का नापास झाला? हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्याबरोबर खताळे पाटील आहेत, जे ह्या अशोक खरातला चांगलं ओळखतात. त्याचं शिक्षण कुठं झालं? तो पास झाला होता का नाही? त्याला किती मार्क पडले? काय तुमचं नाव आणि अशोक खरातबद्दल काय तुम्हाला माहिती आहे? मी राजेंद्र खताळे पाटील, जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक, अजितदादा पवार गट. तर पूर्वीच्या काळामध्ये मी सुरुवातीच्या काळामध्ये तर मी पत्रकारितेमध्ये खूप वर्ष काम केलेलं आहे. प्रिंट मीडियामध्ये अनेक वृत्तपत्रांचा प्रतिनिधी म्हणून मी काम केलं आहे. आणि त्या काळातला साधारण तो माझा अभ्यास आणि नंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये येणं कोकडे साहेबांबरोबर आणि नंतरच्या काळामध्ये माझा जो व्यवसाय आहे ग्रामपंचायत साहित्य पुरवठा करणे, सोलर लाईटचं माध्यम असो, ग्रामपंचायत विविध साहित्य पुरवठा, त्या निमित्तानं माझ्या प्रत्येक गावामध्ये जनसंपर्क आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याही क्षेत्राच्या याच्या आधी अशोक खरातची माझ्याकडे तंतोतंत माहिती होती. मुळातच अशोक खरात लोक कॅप्टन म्हणायचे. तो काल्पनिक विषय होता की जो माणूस घर सोडून एक किरकोळ कारणास्तव घर सोडून जातो आणि तो नंतर घरी येतो त्यावेळेस 20-22 वर्षाचा काल उलटला असतो. पण त्याच्या आधी तो गेल्यानंतर घरच्या कुटुंबाची पण एक वाटायचं का हा गेलाय. आता समजा एखाद्या कुटुंबातून माणूस गेला, तो 2 वर्षाने येतो, 3 वर्षाने येतो, 4 वर्षाने, बोल करता 20 वर्ष निघून गेली. घरच्या कुटुंबियांनी पण त्याची आशा सोडून जुळली ती का अशोक हा येतो का नाही, हा विषय त्यावेळेसच विषय संपलेला होता. म्हणजे ही कधीची गोष्ट आहे? म्हणजे घर सोडून त्याच्या शालेय जीवनानंतर 10वी नंतरचा विषय. 10वी कशी झाली त्याची? पास झाले होते 10वी? नापास होता 10वी. कसं कोणते कोणते विषय गेले होते? त्याच्या आत इंग्रजी आणि गणितामध्ये तर तो फेलच होता. बाकीचे जे विषय आहे आणि त्याच्याबद्दल सगळी आकडेवारी आजच्या वृत्तपत्रामध्ये आणि स्थानिक प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रिक मीडियाने ते सर्व सध्या परिस्थिती छापलेली आहे. राहिला विषय त्याचा तर ह्याचा जो विषय होता का सुरुवातीच्या काळामध्ये जो वेळेस आल्यानंतर काही त्याचं लग्न करायचं होतं. लग्न पण आमच्या गावातील एक माजी सरपंच आहेत पंचानंदू खताळे यांनी त्याचं लग्नच जमवलं. त्याला इंग्रजी बोलणारी बायको हवी होती. त्या दृष्टिकोनातून त्याचा विवाह जुळला. त्याच्यानंतर काही दिवस तो 1 वर्ष एम एल ला गेला. एम एल ला गेल्यानंतर असाच विषय व्हायचा आमचा की बाबा आता हा त्याची सगळी पार्श्वभूमी माहिती होती, कौटुंबिक बाकीच्या गोष्टी, कारण कुठेतरी तो आमच्या समाजाचा होता, जी वस्तुस्थिती सांगतो. आणि तेवढं नातं गोतं समाजाचं कोण कुठलं आहे कुठं ती बाकी माहिती होतीच सगळी. आणि नंतरचा पुढचा काळ असा गेला की त्यावेळेस लग्न झाल्यानंतर याला कुठेतरी काम करायचं म्हणून तो असा त्यावेळेस सुरुवातीच्या काळापासूनच जमीन खरेदी विक्रीच्या क्षेत्रात मध्ये पडला होता. पण त्यावेळेस त्याला एक बोडके म्हणून एक नातेवाईक आमचे, त्यांच्या माध्यमातून के एल पवार सरांच्या संपर्कात आला. के एल पवार म्हणजे काळ असा होता का महाराष्ट्रामध्ये करिअर कॉम्पिटिशन अकॅडमी तिचे बोर्ड महाराष्ट्रातली नव्हे तर कर्नाटक किंवा आजूबाजूच्या मराठी भाषिक पट्ट्याच्या एस टी स्टँडवर झळकल व्हायचे. फरक फौजदार व्हायचे का? आता याच्यामधलं कोणी सिनियर असेल तर त्यांना 90चा दशकाचा काळ असेल तर त्यांना जर आठवत असेल तर कोणी सांगू शकतो. म्हणजे अशोक खराचा मूळ व्यवसाय काय? जमिनी खरेदी विक्री जमिनी करणे. खरेदी. एक तर 22 वर्ष तो कुठं होता हे कोणाला माहित माहित नव्हतं. म्हणजे स्वतःला कॅप्टन म्हणायचं. नाही ऐका ना, तो कॅप्टन कोणी म्हणत नव्हतं. कॅप्टन म्हणजे आला ना, तो पुढे समजून सांगतो तुम्हाला. तो कॅप्टन नाव त्यावेळेस कोणी म्हणत नव्हतं. हा पण मुद्दा समजून सांगतो तुम्हाला. कॅप्टन हा उदयच कसा आला हे सांगतो. त्याच्यानंतर कालांतराने करिअर कॉम्पिटिशन अकॅडमीमध्ये काही दिवस त्यांनी काम केलं. काम केल्यानंतर आहे ना त्याने के एल पवारच्या सरांचे यांचे संबंध कधी कधी ताणायचे व्हायचे. पण पुढं तर त्याने के एल पवारच्या सरांचे त्या काळामध्ये दैनिक रट्टा नावाचं एक दैनिक काढण्याचा एक मोठा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी प्रिंट मीडियासाठी तालुका प्रतिनिधी म्हणून नेमले होते. संपादक वगैरे सगळी पूर्ण भरती झाली होती. आणि नंतरच्या त्याच्यामध्ये कालावधीमध्ये के एल सरांचा पवारांचा मुलगा एका बलात्काराच्या केसमध्ये अटकला गेला आणि तिथून ते पवारांचा रट्टा हे विषय बंद झाला. खरात पण बाजूला झाला. पुढं खरातने नाशिकच्या गंगापूर रोडवर एसटी खरातनी वेगळाच रट्टा चालू केला. हो ऐका पुढचा. खरातने टप्प्याने तो खरातने नाशिकच्या गंगापूर नाका भागामध्ये एसटीडी बूथ चालू केलं. तो काळ होता एसटीडी बूथचा. थोडंसं मागे जाऊया आपण. 1 रुपया कॉइन बॉक्स की एसटीडी त्या पद्धतीने एसटीडी बूथ चालू केलं. तिथंही त्याचा 1.5 ते 2 वर्ष तो व्यवसाय चालला. तिथं पण एका महिलेचा त्याचा काहीतरी वाद झाला. तिथं बी ती केस पण के एल पवार मिटवली. त्यावेळेस त्याच्याकडे फक्त मोटरसायकल होती. मोटरसायकलवर तो फिरायचा
आणि नंतर के एल पवार सरांची आणि दोघांनी मिळून याच्या नावावर जी प्रॉपर्टी घेतली होती, आत्ताचा जो कच्चा गाळा, जो ऑफिसचा गाळा आणि एक फ्लॅट होता, तो फ्लॅट पण यांनी काय सांगितलं का तुमच्या थोडंसं ते काही त्यांच्या कायदेशीर बाबीमध्ये अडचणीतील आर्थिक बाबी यांनी तो त्याच्या नावावरच घेतला होता. पुढे त्या गाळ्यामध्ये यांनी खरेदी विक्रीचं ऑफिस चालू केलं. चालू केल्यानंतर याने हळूहळू मी भविष्य सांगतोय अशा पद्धतीने हा मोटरसायकल फिरायला लागला का मग मी असं भविष्य सांगतोय तसं भविष्य सांगतोय. आणि त्यावेळेस ते काय होतं, तो काळ पण असा होता का तो काळ असा होता, आता जसं मुलांना मुली मिळत नाही त्या काळामध्ये मुली पण मुबलक होत्या, मुलं पण मुळ होते. आता गरजले गाजलेले पिता कोणाचं बी सांगायचं असं असं आहे बरं का, तो बाहेरच्या देशात गेला होता आणि त्याला तो अभ्यास झाला, याचा अभ्यास हा भाषा बोलायला. आता जर माणूस 22 वर्ष घराच्या बाहेर आहे, आता एक उदाहरण घ्या, एखादा लहान कुणी असो आपल्या राज्यात घ्या किंवा आपण तिरुपती बालाजी वगैरे कुठल्या देवस्थानात जर गेलो, आता तिथं त्यांनी काय ठेवलेले, तिथल्या मराठी भाषेत शिकलेल्या हॉटेल व्यवसाय काही मराठी माणसाचं हॉटेल, तो राहते शेट्टीच, पण बोलणारा माणूस राहतो मराठी. मराठी बोलणार तो शेट्टीच राहतो, पण तो इकडे शिकून जायला राहतो बोलायला. म्हणजे असं तुम्ही कुठल्या तीर्थक्षेत्रात. आता याने 22 वर्ष इतर देशाच्या दौऱ्यावर होता किंवा कॅप्टन खरा था एक कर्मचारी म्हणतात 10वी नापास याला कर्मचारी हा कॅप्टन पर्यंत गेला नाही, 10वी नंतर शिकलाच नाही. शिकलाच नाही ना. अहो तो 22 वर्षामध्ये गॅप पडला, कुठून शिकणार आहे? ज्याचा 22 वर्षामध्ये गॅप पडला तो शिकणार कुठून, हा पण लक्षात घ्या ना. तो एवढा मोठा अंकशास्त्रज्ञ होता, अंकशास्त्र एवढे मोठे मोठे गणित नेते यायचे थोडंसं आणि याचं त्याचं गणित भविष्य याचं गणित मी तुम्हाला स्पष्ट शब्द सांगतो. मग थोडस मागे घेऊया का ज्यावेळेस लोक जायचे का लग्न जुळवणं वगैरे. आता याने काय करायचं, आता मुलींची संख्या होती आणि लोकांची अपेक्षा आहे मुलीला असं वर पाहिजे मोठं. आता मुलीला किती असो म्हणजे आता मुलांना मुली मिळत नाही, तो काळ असतो तर मुली शिकल्या त्याने अपेक्षित राहायचं मोठ्या कुटुंबात सोडवायचं. आता लोक हा नाशिकमध्ये राहतो, ग्रामीण भागात सिन्नर तालुका इतका डेव्हलप नव्हता, थोडंसं मागं जा तुम्ही. नव्हतं बरोबर. ही परिस्थिती पाण्याची भीषण बाकी अवस्था आहे. सगळीच गोष्टी असतात. आणि त्या पद्धतीने याने मग लग्न जुळायला काही एकूण 50 काढायचं, एकूण लाख काढायचं, अशा पद्धतीने थोडासा व्यवसाय थोडा संपर्कात घ्या. नंतरच्या काळात काय झालं का ह्याचा थोडासा मग हा फिरू लागला गावोगाव असं आहे तसं. अहो एका ठिकाणी असा किस्सा आहे त्याचा, तर तुम्ही ऐकून हे होईल वस्तुस्थिती का. एक ठिकाणी तो गेला, एक असं येता जाता तालुक्यातला माणूस आहे, एक चिंचोली म्हणून गाव आहे सिन्नर तालुक्यात, तिथं झाडे बंधूचे शेजारी शेजारी हॉटेल आहे. आता येतोय तालुक्याचा आहे म्हणून नाशिकला काहीतरी करतो, याला थोडासा येणं जाणं थांबायचा. उन्हाचा टाइम असला दुपारचा, पाचशे उसणी लागली तर घ्यायचं घेताना आणून यानं एक दुसरे झाडे नसताना ना याने तिथली घ्यायची टाकीत काटच चोरून दिली. म्हणजे चोऱ्या माऱ्या हे करत होता. खाटत ते घेऊन गेला. पुढचा इतिहास सांगतो याचा कालांतराने. तर मग याचा थोडं जम बसला. आणि सिन्नर तालुक्यातलं एक तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, हा जवळ हिट कधी झाला हे सांगतो. काय होतं का लोक कोणाचा राजकीय लोकांशी याचा संबंध जोडतात. सिन्नर तालुक्याचे मुद्दा सांगतो का माझे आमदार माणिकराव कोकडे साहेब यांचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. जितेंद्र आव्हाड असतील सिन्नर सिन्नरचेच भूमिपुत्र आहे, त्यांचाही याच्याशी काही संबंध नाही. राहिला विषय खासदार राजाभाऊ वाजे, हे पण कधी याच्या संपर्कात गेले नाही. राहिला विषय म्हणजे सिन्नरचे नेते नव्हते, पण कोणी बाकीचे नाही थोडस समजून सांगतो. राजाभाऊ वाजे असेल, जितेंद्र आव्हाड असेल, कोकडे. आता कोकडे साहेबांना काही लोक सांगायचे किंवा असं एखादा विषय निघाला, कोकडे साहेब सांगायचे अरे तो धोतांडे, त्याचं काय, तो त्याला काय त्याच्याकडे काय नादी लागत आहे. कोकडे साहेबांचा कोणीही कार्यकर्ता त्याच्याबरोबर गेला नाही. राहिला विषय नंतरच्या काळात, तर पुढचा विषय का त्या काळात काही वृत्तपत्रांनी त्याची सिरियल पण लावली होती. त्यावेळेस तो हे झाला भविष्य सांगायचं, त्याने एक सिरियल पण लावली होती, त्याच्याबद्दल पण सत्यस्थिती उत्तमराव कांबळे साहेबांनी बाकीच्या मीडियाला पण सत्य प्रसिद्ध सांगते, तो विषय पण मीच काढला होता. ते पण बाकीचा तो विषय आधीच झालेला आहे. म्हणजे वेळोवेळी बरेच विषय बाहेर निघाले, पण त्याला पाठीशी घातलं गेलं का मग? पाठीशी कोणी घातलेलं गेलं नाही. नाशिक मध्ये पण तो बदललाय 2-3 वेळा. असा काही कोणी विषय घातला नाही. काय पाठीशी कोणी नाशिक जिल्ह्यातलं कोणीच त्याच्या बरोबर नव्हतं. नाशिक जिल्ह्याबाहेरचे नगरचे पण थोडेफार लोक असतील. पण इथं जर बघितलं तर मोठे मोठे अधिकारी यायचे, मंत्री काय- यायचे, काय- ते काय- पाय धुवायचे ते पण इथं. ते सांगतो तुम्हाला थोडस त्याच्यावर तुम्ही थोडं, तो नंतरचा काळ तुम्हाला त्याचा थोडासा मागचा काळ सांगतो, पुढचा सांगतो. नंतरच्या काळात त्याने का त्याची एक माउथ पब्लिसिटी होती, काही लोक नेमली. आता समजा उदाहरणार्थ तुमचं नाव काय? नितेश शार्दूल. आता नितेश शार्दूलचा आर्थिक प्रॉब्लेम झाला, नितेश शार्दूलचं काम कसं झालं. नितेश शार्दूल उदाहरणार्थ भेटला मंदार गोंजारीला. मंदार सांगितलं बा अरे माझा असा प्रॉब्लेम. अरे मंदार म्हणा अरे मोठी असती तिथं, त्यांना हे लगेच ते जाणकार आहे ते सांगतात. हा भेटला, याला एखादा खडा किंवा रुद्राक्ष दिला आणि विषय याला एखाद्या प्रयत्नात हात घातला, त्याला यश आलं. यश आल्यानंतर नितीशला वाटतं मला
की कॅप्टन खराच मुळे मोठा झालो. पण अगोदरच आणि अशा पद्धतीने त्याची थोडीफार मावपटू झाली. पण नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर तालुक्यातलं कुठलंही व्यक्तिमत्व किंवा पुढारी याच्या आहाराला बळी गेले. राहिला विषय नंतरचा जो चर्चेचा विषय, आता तर पूर्वीचं जे त्याच्याबरोबर जे असलेलं ट्रस्ट मंडळ, ते आता याच्याबरोबर 5 वर्षापासून सगळे कोणी बरोबर नाही. सुरुवातीच्या काळात काय केलं का त्यांनी काय सांगितलं, जे काही पदाधिकारी असतील कोणाचं नावाचा विषय नाही, कारण ते सुद्धा याने ऍक्च्युली फसले गेले. त्यांनी काय सांगितलं का तिथं दुष्काळी भाग आहे, अशा अशा पद्धतीने मी योजना आणणार आहे, तिथे एवढी मोठी जागा उपलब्ध आहे, तिथं गोरगरिबांच्या मुलासाठी सीबीएसई पॅटर्नचं आपण एक विद्यालय, मोठं शैक्षणिक संकुल काढू, शाळा काढू. त्याच्यानंतर हा भाग दुष्काळी, थोडंसं आरोग्याच्या सुविधा, जिथं तो कोणाला गरीबांना गोरगरिबांना औषध उपचार करायचे असतील तर त्यावेळेस SMPT पण अस्तित्वात नव्हता. इथं शिर्डीला संस्थांमध्ये जायला लागायचं. गोरगरिबांना एक मोठं हॉस्पिटल उभं राहील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थासारख्या एखादं काही संस्था इथं उभी करू आणि आपण या ट्रस्टच्या माध्यमातून उभं करू. त्या लोकांना अशा पद्धतीनं नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हे जे ट्रस्टी त्याच्या बरोबर होते, ते- हे केवळ ते मी शाळा बांधील, मी हो, इथं हो, लोकांना ते जे पाणी लोक देईल, त्याच्याबरोबर दुष्काळ गेले मुक्त ते नाही, करेल, त्याच्यासाठी त्यांचा गेले. त्यांचा विकासाचा दृष्टिकोन जे लोक आहेत त्यांचा जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितला तर ते विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे लोक आहे. ते प्रसिद्धी वगैरेच्यातून करणारे नाही. एक विकासाचं एक कुठेतरी आठवड्यातून एक दिवस कुठेतरी आपण एक मोठं कार्य उभं करू या उद्देशाने ते लोक त्याच्याबरोबर गेले होते. याच्याबरोबरचा तो पण विषय. आपण जर बघितलं दुसरीकडे, तर या खरातने त्याची जागा घेतली, काही जणांचे रस्ते बंद करून टाकले, हं, नदीत अतिक्रमण हं, केलं. हं, हं. मग हे काही दिसत नव्हतं का या ट्रस्टींना, या सरकारमधल्या लोकांना? हा नाही, तो रस्ते वैध बंद करण्याचा आता तो 4-5 वर्षाचा काळ आहे. अगदीच्या ट्रस्टीचा याच्याशी कुठलाही रोल नाही. हा मुद्दा सांगतो. जे जरी घेतले होते ना समजा स्थानिक 2-3 जण, त्यांना फक्त एक पद्धतीनं, पण त्यांना याची परिस्थिती लक्षात आली की हा कुठंतरी आपल्यालाच हे करतो, वेड्यात काढतोय आणि त्यांनी त्याचा कधी तेव्हापासून ते लोक बाजूला झाले. आणि आता ज्या पद्धतीने महिलांचे जे अश्लील व्हिडिओ, अश्लील म्हणजे त्यांच्या शोषणाचे व्हिडिओ जे समोर येत आहे, हं, हं, हं. काय वाटतं या अशोक खराचं हे सगळं बघून? मुद्दा एक सांगतो तुम्हाला का हा जो याचा जो जी मी कसं काय मानसिक विकृती म्हणा, परंतु याच्या आधीचा जर इतिहास बघितला तर अशोक खराता ह्या पद्धतीचा माणूस आहे. आमच्या तालुक्यामध्ये आता 4 ते 5 दिवसापासून कोणी विश्वास ठेवायला तयार नाही की हा माणूस अशा पद्धतीने करू शकतो की गरीबीतून पुढे गेलेला अशा पद्धतीने. याच्यावर आधी एका हे मोठं संस्थान मंदिर असेल आणि मोठमोठे मंत्री संत्री इथे येतात, त्यामुळे हा माणूस ह्या गोष्टी करेल यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. तर दुसरीकडे असं देखील आता त्यांच्यावरती आरोप होतोय की कुठेतरी अघोरी तंत्र मंत्र करण्यासाठी त्यांनी नरबळी दिले, हरणाची शिकार केली, कस्तुरी विकायचा, तुर्कीचं काय मध विकायचा, काय काय म्हणजे नाही, बराच मोठा आता गोरखधंदा. ज्या गोष्टी आहेत त्याच्यावेळेस तर तपासातून सिद्ध होतील. ह्या सगळा आता चर्चेचा विषय, हा विषय तर नाही, याच्यावर पण तुम्हाला वाटतं का की एक आरोप पण झाला की एकाची हत्या केल्याचं पण आरोप आहे, नरबळी दिले असावे, असं वाटतं त्याच्या या हे नाही, सगळ्या? आता हा पोलीस तपासाचा विषय, याच्यावर आपण काही बोलू शकत नाही. ज्या बाकीच्या गोष्टीचं स्पष्टीकरण होतं ते मी देऊ शकतो. ज्या आता समजा कोणी पत्रकार, आता त्याच्यातला जो काही विषय जर चर्चेनं माहीत नाही त्याबद्दल तर आपण बोलू शकत नाही. आता जे राहिला जो विषय होता की स्थानिक जे कोकाटे साहेब आहे ते एकदा सुद्धा इथं आलेले नाही. त्यांचा इथं कुठलाही राजा वाजेंचाही संपर्क नाही. राहायला होईल तर जितेंद्र आव्हाड पण स्पष्ट केलं, ते शहापूरपर्यंत आले होते, तिथूनच मागे गेले. हा प्रश्न नाही तालुक्याचा, आमच्या नाशिक जिल्ह्या मुळातच बदनाम होण्याचा आत्ताच्या दृष्टिकोन हा झाला. आता कोण म्हणतं बा काय एक विषयावरून सांगतो का, हा एक प्रकारचा हा दैविकोप म्हणून कुठेतरी उघडशी येतं. ही वस्तुस्थिती तुम्हाला मानायची. काय वाटतं, एक गावकरी म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून, की हे ज्या पद्धतीचं कृत्य त्या माणसाने केलंय, हं. अ, हे ठेचून काढण्यासाठी काय कारवाई झाली पाहिजे? आता याच्यावर आहे ना, आता या संदर्भात पण मला म्हणायचं काय का, ही कारवाई करणारं शासन आहे, देवाभाऊ यांचं सरकार आहे. आणि देवाभाऊच्या सरकारामध्ये हे सरकार निश्चितपणे याच्यावरती योग्य पाऊल उचलेल आणि याच्या त्या पळामुळापर्यंत जाईल, ही आशा मी बाळगतो. नक्कीच आपण बघितलं तर खताळे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलाय आणि जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणत होता, कॅप्टन म्हणत होता, याची जर खरी जी वस्तुस्थिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. 10वी खरं तर हा माणूस नापास होता आणि त्याच्यानंतर 22 वर्ष हा माणूस या गावातही नव्हता. 22 वर्षाने तो जेव्हा परतला तेव्हा साहेब झाला, कॅप्टन झाला, गावागावात फिरायला लागला, लोकांचे भविष्य सांगायला लागला. त्यातून मग काही लग्न जमवायला लागला, पैसे मिळायला लागले. नंतर त्याने हे जी देवस्थानची जागा घेतली. काही लोकांना असं भासवलं की मी या ग्रामीण भागाचा विकास करणार आहे, या गावामध्ये शाळा कॉलेज आणणार आहे आणि इथले दुष्काळ मुक्तीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे देखील लोक त्याच्याशी जोडत गेले
आणि कालांतराने अनेक राजकीय नेते, महिला या ठिकाणी यायला लागले, मोठे मोठे कार्यक्रम व्हायला लागले. त्यातून त्यांनी शोषणाचा जो गोरखधंदा आहे तो सुरू केला. आता त्याच्यावरती जे नरबळीचा आरोप आहे, त्याने कुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. ह्या सगळ्या आरोपामध्ये आता काय तथ्य आहे हे तपासामध्ये समोर येणार आहे. मात्र जे खताळे आहेत यांच्या सांगण्यावरून हा कॅप्टन नाही तर हा भोंदू आहे आणि कुठलंही गणित त्याला येत नाही, कारण तो गणितामध्ये नापास होता. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक.